नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये. नवीन भागात नवीन अशा सोप्या-सोप्या सुंदर रांगोळ्या घेऊन मी आज आलेली आहे आणि या आजच्या ज्या रांगोळ्या आहेत त्या तुम्हाला नक्कीच आवडतील अशाच आहेत. खूप सोप्याही आहेत आणि खूप सुंदरही आहेत. सर्व डिझाईन्स ह्या तुम्ही दाराबाहेर काढू शकता आणि खूप दिसायला अट्रॅक्टिव्ह अशा डिझाईन्स आहेत आजच्या. तर बघा, आपण ही पहिली रांगोळी काढतोय. ह्यामध्ये आपल्याला फक्त एक चौकोन काढून घ्यायचा आहे आणि त्याला एक बॉर्डर काढायची आहे. ती मी ऑरेंज कलरने काढलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा कलरही वापरू शकता त्यामध्ये. फक्त कलर्स वापरताना कॉन्ट्रास्ट वापरा. इथे आपण येलो कलरचे डॉट्स देऊन घेतोय आणि वरती ब्लू कलर, ब्लू नाही, हा स्काय ब्लू कलर आहे, पण तो दिसताना कॅमेरामध्ये असा दिसतोय. इथे आपण अशा प्रकारे पाकळ्या काढून घेणार आहोत. 3 पाकळ्या काढून घ्यायच्या आणि ही बघा केवढी सुंदर अशी डिझाईन आहे. आणि इथे आपण सगळ्या साईडला लाईन्स काढून घेणार आहोत, चारही साईडला. इथे पण आपण कॉन्ट्रास्टच कलर वापरतोय आणि डॉट्स देऊन घेणार आहोत आणि त्यावरती छोटे छोटे अजून एक डॉट्स देऊन घेणार आहोत. तर मध्ये आपण एक फूल तयार करणार आहोत. ते पण आपण करणार आहोत, ते कॉन्ट्रास्ट कलरनेच करणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला फूल काढून घ्यायचं आहे. किती सोपी, सुंदर आणि अगदी छान अशी रांगोळी आपली तयार आहे. बघा, तुम्हालाही रांगोळ्या काढायला आवडत असतील तर नक्की या रांगोळ्या काढून पहा. तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्या दिसताना एवढ्या सुंदर दिसतात ना, तुम्हाला नक्कीच कोणी ना कोणी कॉम्प्लिमेंट रोजच करत जाईल. अशाच या रांगोळ्या आहेत. तुम्ही एकदा या रांगोळ्या काढायला सुरुवात केली ना, तर तुम्हालाही त्या काढायला आवडतील आणि कमी वेळामध्ये होतात. तर मग सगळे जास्त प्रेफर हेच करतात अशा प्रकारच्या रांगोळ्या काढायला. इथे बघा, आपण 3 ते 2 टिपक्यांमध्ये आधी फूल काढून घेतलं आहे आणि इथे आपण अशा प्रकारे डिझाईन काढून घेतोय. तर ही डिझाईन काढताना वरती आपल्याला एक डॉट काढून घ्यायचा आणि खाली सरळ रेष ओढायची आहे हलक्या हाताने. जर तुम्हाला ते जमत नसेल असंही तर तुम्ही लाईन्स काढून घेऊ शकता डायरेक्टली. फक्त लाईन्स काढल्या तरी पण छान दिसेल. पण नेहमी तेच डिझाईन दाखवायचं म्हणून मग मी चेंज केलं आहे थोडंसं. आणि इथे मध्ये आपण एक डॉट देऊन घेणार आहोत. इथे फुल काढणार आहोत आपण, नेहमी काढतो ते. खूप सोपी अशी रांगोळी आहे ही, नक्की ट्राय करा. आणि मध्ये आपण परत एकदा पिंक कलरचे डॉट्स देणार आहोत. तर अशा पद्धतीने आपली ही डिझाईनही रेडी आहे. बघा, किती छोटीशी आणि सिंपल अशी डिझाईन आहे आणि कमी वेळामध्येही काढू शकाल तुम्ही अशीच डिझाईन आहे. पुढची डिझाईनमध्ये आपण एक फूल काढणार आहोत. त्यामध्ये आपण अशा प्रकारे कलर्स वापरलेले आहेत. सगळे कलर्स वापरलेले आहेत. 3 ते 4 3 कलर्स वापरलेले आहेत आपण. तर इथे आपण असं स्पूनच्या साहाय्याने आणि स्टिकच्या मदतीने करून घेणार आहोत फूल. ही सोपी डिझाईन आहे अगदी. मी तुम्हाला याच टाईपमधली एक डिझाईन कालही दाखवली, परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली. पण तशीच टाईपमध्ये नाही आहे ही. ह्यामध्ये मी थोडंसं वेगळं वापरलेलं आहे. थोडंसं प्रत्येक रांगोळीमध्ये काही ना काही चेंजेस असतात. असं नाही आहे की त्या रांगोळ्या रिपीट आहेत. थोडीशी एखादी डिझाईन सेम असली की त्या रिपीट असतात असं नाही आहे. कुठलाही एक शेप बदलला की रांगोळीच वेगळी होऊन जाते. इथेही आपण अशी केंद्रवर्धिनीची डिझाईन करून घेतोय. इथे मला दुसरी डिझाईन काढायची होती पण स्पेसच राहिली नाही, त्यामुळे मग मी एक डॉटच देऊन घेतला. आणि इथे येलो कलर वापरतोय आपण.
इथे डॉट्सच काढणार आहोत आपण. आणि ते हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचे ते डॉट्स सगळे. तर पहा, आपली ही पण डिझाईन रेडी आहे. अशा सोप्या सुंदर रांगोळ्या तुम्हाला शिकायच्या असतील तर नक्की आपल्या चॅनलवरती खूप सारे डिझाईन्स आहेत. नक्कीच तुम्ही विजिट करा चॅनलला आणि सोप्या रांगोळ्या काढायला नक्कीच शिका. आज पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओज पाहत असाल आपले, तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला, तुम्हाला जर व्हिडिओ आवडले तर. तर ही आपली 3 ते 2 टिपक्यांमध्ये डिझाईन आहे. जास्त काही अवघड नाही आहे. इथे आपल्याला गोपद्याची डिझाईन काढून घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण काढू शकतो. अगदी सोपी पद्धत आहे काढण्याची ही तर. आणि इथे आपण शेप देऊन घेणार आहोत, व्यवस्थित करून घेणार आहोत. म्हणजे जे काही बाजूला रांगोळी स्प्रेड होते ती व्यवस्थित करून घ्यायची एअरबडने. जर तुम्हाला परफेक्ट येत असतील तर मग काही गरज नाही, बट थोडं काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही ते करू शकता. इथे आपल्याला असे 5-5 पानं काढून घ्यायची आहेत. ते माझ्याकडून रांगोळी खूप उडती आहे, कारण हवेमुळे तर आजकाल रांगोळी एवढी उडते ना की रांगोळी काढायलाच वाटत नाही. तुमच्याकडे पण असंच हवा चालू आहे का? आमच्याकडे तर खूप हवा असते. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्येच बोलत असते की रांगोळी उडते आहे, खूप रांगोळी स्प्रेड होते आहे. तर आजच्या डिझाईन नक्की सगळ्यांनी ट्राय करा. कशा वाटल्या ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच सोप्या सुंदर आणि नवीन डिझाईनसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि पुढची डिझाईन तुम्ही पहा, खूप सुंदर अशी डिझाईन आहे.